जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज गाजराची भाजी करणार आहे. गाजराचा हलवा आपण नेहमीच बनवितो. ही गाजराची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. भाजी करण्यासाठी मी हे 4-5 गाजर घेतले. असे ताजे गाजर घ्यायचे. याला माती असते, ती निघण्यासाठी 10 मिनिट पाण्यात ठेवायचे. त्यानंतर स्वच्छ धुवायचे आहे. धुवून घेतल्यानंतर याची वरची साल काढायची, म्हणजे राहिलेली माती निघून जाईल. मी हे स्वच्छ धुवून घेतले. याची वरची साल काढून असे लांब पातळ कट करून घेतले. भाजी फोडणी करण्यासाठी एका कढईमध्ये मोठा अर्धा चमचा तेल गरम झालं. मोहरी तडतडली. यामध्ये अद्रक, लसूण, जिरं, कोथिंबीर पेस्ट लो फ्लेमवर परतायची. 2 कट केलेली हिरवी मिरची. गाजराची भाजी चवीला खूप छान होते. 1 लहान चमचा धने पावडर, लहान पाव चमचा जिरे पावडर. अद्रक लसूण पेस्टमध्ये थोडं जिरं टाकलेलं होतंच, आणखी थोडं जिरे पावडर टाकत आहे. हे असं परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम लो ठेवायची. यामध्ये हळद, चवीनुसार मिरची पावडर, थोडासा हिंग, हे सर्व मिक्स करून घेते. थोडा वेळ परतून घ्यायचं. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी लाईक करा. कट केलेले गाजर मिक्स करून घ्यायचं. ही भाजी वाफेवरच शिजते, यामध्ये पाणी टाकायचं नाही. असं तळापासून मिक्स करायचं. चवीनुसार मीठ. हिवाळ्यामध्ये मेथी भरपूर मिळते, अशी ताजी मेथी टाकत आहे. हिरवी मेथी टाकल्यामुळे भाजी चवीला खूप छान होते. असं सगळं तळापासून मिक्स करून असं एकसारखं करून यावर झाकण ठेवायचं. या झाकणावर पाणी ठेवायचं आहे. असं पाणी ठेवल्यामुळे आत वाफ तयार होऊन भाजी शिजते आणि तळाला पण लागत नाही. 7-8 मिनिट लो फ्लेमवर भाजी शिजवायची. 7-8 मिनिटानंतर असं हळूवार झाकण काढायचं. भाजीमध्ये पाणी पडू द्यायचं नाही. सगळं मिक्स करायचं. खूप जास्त पण भाजी शिजवायची नाही. वाफेवरच भाजी छान शिजलेली आहे. भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. सर्वात शेवटी यामध्ये 1 चमचा भाजलेल्या तिळाचा कूट, धुवून कट केलेली कोथिंबीर सर्व मिक्स करून घ्यायचं. मसाला न टाकताच वाफेवर शिजलेली मस्त गाजराची भाजी तयार आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागते. झटपट होणारी आहे. टिफिनला देऊ शकता. या पद्धतीने गाजराची भाजी करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.